काढा आहे. आता आपला पाचवा तरंग, चौथा तरंग आपला आपण पाहिलं की त्या चौथा तरंगामध्ये हा उत्तम अधिकारी करता तत्पर दृष्टी म्हणून राहिला. राजाला दिन पूर्वतीला पहिला कोणता तत्वदृष्टी करता चौथा तरंग, दृष्टी करता तर्क दृष्टी करता सातवा तरंग. तेव्हा उत्तम अधिकारी असल्यामुळे तुला ज्ञान सांगितलं. तर तीनच गोष्टी आपण नेहमी ऐकल्या. चौथ्या तरंगामध्ये आत्माचा आनंद स्वरूप कसा आहे, दुसऱ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालप्रिय नाही. आणि तिसरा प्रश्न कोणता आहे, जीवा जीव नसून ब्रह्मरूप आहे. तुम्हाला विवरण करता आलं पाहिजे. आपण आता या तरंगामध्ये शेवटचा अंतिम निर्णय घेतला ना, जीव नसून ब्रह्मरूप आहे. तेव्हा हे ब्रह्मज्ञान कोणाला होते, त्याच्या जीव स्वरूपामध्ये ब्रह्मज्ञान कोणाला होते, जीव ब्रह्मरूप आहे ना. बुद्धी अधिष्ठान त्या चैतन्याचा पडलेला बुद्धीमध्ये आवाजाला होते. आवाजाला कोणत्या अवस्थेत होते, आवाजाच्या 7 वर्षात अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष अपरोक्ष शोकनाश, आनंदावरती. अपरोक्ष अवस्थेमध्ये आवाजाला मी ब्रह्म आहे, रूप असं ज्ञान आहे. बुद्धीला का होत नाही, ती जड स्वरूप आहे. आत्म्याला का होत नाही, तो असंग स्वरूपाचा आहे. ब्रह्मज्ञान होते तरी कोणाला आवाज हा चौथ्या तरंगामध्ये होऊन घ्या. काळजी करू नका, परीक्षेत विचारू. तिसऱ्या परीक्षेत आहे ना. पाचवा तरंग, पाचव्या तरंगामध्ये मध्यम अधिकारी दृष्टी. ज्याचं आपल्याला ज्ञान करून घ्यायचं आहे, उपासना करायची आहे, त्याचं ज्ञान असतं. ज्ञानच माहिती नाही तर नाही का. एखाद्या साध्या आपल्याला पेशंटला भेटायचं असणार तर त्याला दवाखान्याचं नाव माहिती पाहिजे, पुन्हा वार्ड नंबर, पुन्हा कॉट नंबर. नाहीतर आपला दवाखानाही माहिती नाही, काठही नाही. पेशंट असतो भलत्याच काठवर भेटायला जातो, भलत्याच काठवर. तो वार्ड नंबर त्याचं काय पाहिजे, पेशंटचं नाव पाहिजे, ज्ञान असावं लागलं ना. मला गोष्ट सांगितली होती, एक रस्ता आपला गेला नाही, अंतरात जायचं होतं कुठं तरी. रिक्त्या बऱ्याला बोलावं म्हणलं, एक शिवाला इकडे या की. मला कुठं जायचं तुम्हाला, म्हणलं इतके दिवस तुम्ही धंदा करता, तुम्हाला कळत नाही कुठे जायचं ते. अरे पण म्हणलं तुम्हाला न्यायचं आहे कुठं सांगा की. म्हणलं एक आमच्या गावाला एक म्हातारी आहे, जावई कुठे राहतो पुण्याला, तर जावयाकडे घेऊन चला. रिक्षावाला म्हणायला लागला, असे जावई 1000 आहे, कोणत्या जावयाकडे जायचं. माणसाला काय असावं लागतं ज्ञानाला. म्हणून ज्या ब्रह्माच्या ज्ञानाला जीवात्मा होतो त्या ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान पाहिजे. त्याच्याकरता काय उत्तम अधिकारी चौथा तरंग, मध्यम अधिकारी पाचवा तरंग. मध्यम अधिकारी का काही प्रतिबंधामुळे त्याला जर ज्ञान होत नसेल मग त्याने उपासना करायची, त्याला ध्येय असं म्हणणार. ऐकल्याबरोबर जर पाठ होत असेल तर घोकण्याचं काय नाही, त्याला कशाला घोकावे. बुद्धिमान मुलं असतात ना, ऐकलं काय होते, इथं काही बोला किंवा कुठलं ते काही ज्ञानाचं काय. मग काय करायचं, 30 पोरं आहे, त्यांच्याकडून 2-4 पोराकडून ती बोवी ऐकली घ्यायला पाठवत असेल, त्या वेळात 3 वेळा उत्तम अधिकारी.
कशा करता सांगितलं, ज्याला ज्ञान होत नाही त्याला ध्येय असं म्हणलं असतात. पण कोणताही असो, ज्ञान असो का ध्येय असो, त्याचं स्वरूप माहिती असल्याशिवाय कार्य होत नाही. त्याचं स्वरूप माहिती पाहिजे. मग ब्रह्माचं स्वरूप कसं आहे, प्रारंभ होऊन गेला की आपल्या याच्यामध्ये ब्रह्म हे कसं आहे, असंग स्वरूपाचं आहे, सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद स्वरूप आहे. पुन्हा कसं आहे, असंग स्वरूप आहे, निर्विकार आहे, अद्वैत आहे. मग शिष्याने शंका केली, जर ब्रह्म अद्वैत आहे तर तुमच्या चौथ्या तरंगामध्ये तर सांगितलं आहे दृष्टी नाही का, अद्वैत ग्रंथ कराडी मुक्त झाला की तत्वदृष्टी नाही का, श्रीगुरूपासून आणि ऐकलेल्या महावाक्याच्या द्वारा तत्वदृष्टी झाला, मुक्त झाला. आणि ते जर म्हटलं तुम्ही ते सांगता काहीच नाही, मुक्त झाला कसा. मग त्याच्याकरता हे द्वैत आलं ना तिथं. एक वेद, दुसरा गुरु आणि तिसरा शिष्य, अद्वैत कुठे राहिलं. द्वैत मत खरं की अद्वैत मत खरं. जर द्वैत हे मिथ्या आहे तर मिथ्या गुरुपासून सत्य संसाराची निवृत्ती कशी. इथून पाचव्या तरंगाला काय आहे बघ, सुरुवात आहे. अद्वैत मलाच प्रमाण आहे. माझा अद्वैत प्रमाण आहे, तुला आधार काय, कशावर प्रमाण आहे. त्याच्याकरता हे शंकराचार्यांचं दृष्टांत आहे. भगवान विष्णू शंकराचार्याच्या रूपाने अवतीर्ण होते आणि गंगेमधून मूर्ती काढून बद्रिकाश्रमी स्थापन करते आणि सगळ्या द्वैत मताचा पाडाव करून टाकले. म्हणून बर फोटो काढायचे सगळ्या द्वैत मताचं खंडन करून टाकते. कोण शंकराचार्य महाराज काय जेवढा अभ्यास नाही म्हणा. मग त्याच्यामध्ये एक एक वल्लभाचार्य, रामायणाचार्य, अद्वैताचार्य, निमगाचार्य हे सगळे द्वैती लोक आहेत. फक्त द्वैत मत कोणाच्या शंकराचार्यांना. मग द्वैत मत खरं का अद्वैत मत खरं. अद्वैत मतच खरं आहे. पण द्वैतापासून दुःख होतं. एखादी गोष्ट सांगितली इकडचा तिकडे गेला उसाच्या कांड्याचा लगेच हिशे वाटे करण्याकरता भावाभावामध्ये काय झाला हवं नाही. द्वैत सुखाला कारणीभूत आहे का दुःखाला कारणीभूत आहे. त्याच्याकरता भरजूची काय सांगितली काय काय भरजू जिवंत असून सुद्धा लोकांनी सांगितलं तो मेला आहे. नसता मेला नाही, मरून भूत झालाय. पुन्हा कथा होऊन गेली की आपली. मग राजाला जरी तो दिसला तरी पण तो राजा तर भरचू म्हणून जरी पाहतो तरी त्याला सोडून चुकला. भरचू नसून भूत आहे. साधी कल्पना सुद्धा माणसाला दुःख देते. म्हणून द्वैत मत जे आहे वेद सुद्धा सांगतो मृत्यूचे मृत्यू आपणोजी या नाना पश्चिम वर्णन केलं. द्वैत मध्ये कसं आहे त्याचे पुष्कळ द्वैत मताचं खंडन केलेलं आहे. योग वशिष्ठ नावाचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये रामाला उपदेश करतात. दृष्टीसृष्टीवाद सांगितला आहे. दृष्टीसृष्टीवादामध्ये जगत सत्य नसून काय अद्वैताची मांडणी आहे. म्हणजे द्वैतामुळे कसं दुःख होते सांगितलं. शेतकऱ्याला पाहून बैलाला काय होते अर्ध नाही का. एकदा त्याच्या मानेवर जीव ठेवला. शेतकरी पान खात बसतो. शेतकरी नाही का मला तरी जीव आहे ना. तुम्हाला कल्पना नाही. आमच्याकडे बरं आहे आपलं. पंढरपूरला आता वाहन झाली टांगे असायचे बा.
आमचे घोड्याच्या टांगाचे घोडे असे राहिले. आमचे यात्रेकरू आले, ठेवा सामान होऊन जायला. घोड्याला वाणी नाही म्हणून दुःख सांगता येईल. वाणी घोडा आहे तर माणसाला जसं दुःख सांगता येईल, त्याप्रमाणे मनुष्य केली करून कोणत्याही प्राण्याला वाणी नाही. कुत्री वगैरे असतात, घरामध्ये शिरतात, भाकरी करतात, विनाकारण शिरतात, त्यांना भूक लागली असली पाहिजे. माणसाला जसं सांगता येत जसं पशुपक्षाला सांगता येतं. फक्त एकच मनुष्य देह आहे ज्याच्यामध्ये आपलं दुःख सांगणार, आणि दुःख निवृत्त करण्याचं साधन हे कोणता देह आहे? मनुष्य हेच देहीकडे. आणि काही ज्ञान तुला नरदेव गेला की पुन्हा मागवता ती जन्म पावायची. आणखी काय नाही का आता मागवता येईल शक्य नाही. गेला की द्वैतमध्ये कसं आहे, त्याची आहे भरजोडी गोष्ट. आणि मिथ्याच गुरुकडून मिथ्या संसार निवृत्त होऊन जातो. तबली गोष्ट झाली की राजाची गोष्ट. राजाचा दुःख कोणी निवृत्त केला? तो ज्याने निवृत्त केला तो सत्य आहे का मिथ्या आहे? सर स्वप्नातले तर व्यवहार होत असतो, तर स्वप्नातला व्यवहार कुठं सत्य असतो का? राजाचं दुःख सुद्धा मिथ्या. त्याला जो आणखी मलमपट्टी करणारा मिळाला तरी सुद्धा मिथ्या. त्या मिथ्या पदार्थाच्या योगाने, मिथ्या सदाच्या योगाने मिथ्या संसाराचं दुःख काय झालं? निवृत्त झाला. लांबच गोष्ट सांगितली काल आपण पाहिले की, आणि त्याने प्रश्न केला, जर मिथ्या गुरुकडून जर सत्य संसाराची जर निवृत्ती होते तर मृगजळाने काय केली पाहिजे? तहान गेली पाहिजे. मग त्याचं उत्तर आपल्या क्रमाक्रमाने द्यायचं आहे. ते सगळं जरा एक दोन चार दिवस झाले ना काही आजार विद्यार्थी, ते थोडं तरंग लक्षात ठेवायचा नाही का. भरजोडी गोष्ट कशा करता सांगितली नाही सांगता येत. द्वैत मतापासून दुःख होत असते, याच्याकरता ती भरजोडी काय सांगते काय कर. कारण तो राजा पाहुणे सुद्धा नाही, भरचूला पाहुणे सुद्धा राजाला दुःख होते. द्वैत हे दुःखाला कारणीभूत होत आहे. आता नाही का बैलाला सुद्धा शेतकरी पाहून काय होते? दुःख होते. खायला देते थोडं, काम बाकी भरपूर करून देते. आणि ती म्हणजे काय स्वयंपाक करून देते का? बैला करता कुठं स्वयंपाक केला का कोणी? माणसाला नाही का. एक दोन साधू आपल्या एका ठिकाणी गेले, पण त्यांचं एका घरी गेल्यानंतर पटत नव्हतं बा. एका साधूचा दुसऱ्याची पटेल आणि दुसऱ्याचा पहिल्याची पटेना. मग जेवायच्या वेळेला एकमेकाचा राग द्वेष. मग जेवायला वाढलं, म्हणलं त्यांना येऊ द्या की. म्हणलं ते काय आले काय न आले काय? म्हणलं असं का बरं? म्हणलं काय आहे ना काही जास्त न सांगणं बरं आहे. कीर्तनात सांगितली घेतली गोष्ट ताप झाला. आले काय कीर्तनामध्ये वागून बोलावं लागत होता. पूर्वीच्या काळात काय झालं, जाऊ द्या कशा करता हे सगळं चाललेलं आहे. विषम सत्तेमध्ये योग्य व्यवहार होत नाही, तर समान सुद्धा म्हणून स्वप्नामधला राजाही सुद्धा मिथ्याच, दुःख निवृत्त करणारा मिथ्याच.
आणि ज्याचं दुःख निवृत्त झालं ते दुःखही सुद्धा मिळतात. समान सत्तेमध्ये साधक व्यवहार होतो, विषम सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत नाही सांगायचं. तेव्हा मृगजळाने ताण गेली पाहिजे. मृगजळ कोणत्या सत्तेतलं आहे? कोणत्या सत्तेतलं आहे मृगजळ? प्रतिभाषा. खरं पाणी आहे का ते? खरं पाणी असतं तर जमीन का झाली असते? मृगजळ प्रतिनिधी मात्र म्हणतात त्याला. फक्त दिसण्यापुरतं असतं त्याला प्रतिभाषिक सत्ता म्हणा. अधिष्ठान ज्ञानाने ज्याची निवृत्ती होते त्याला प्रतिभाषिक सत्ता. अधिष्ठान ज्ञानावाचून ज्याची निवृत्ती होत असते, नाही आमचं चुकलं आहे. अधिष्ठान ज्ञानावाचून ज्याची निवृत्ती होते त्याला म्हणायचं प्रतिभाषिक सत्ता. अधिष्ठान ज्ञानाने ज्याची निवृत्ती होते त्याला म्हणायचं व्यावहारिक सत्ता. आणि ज्याची निवृत्तीच होत नाही त्याची ब्रह्मसत्ता. असं 3 सत्ता पडले त्याच्या. तुमच्या गीतेमध्ये नाही का 4थ्या ह्याच्यामध्ये अध्यायामध्ये भगवंताला सुद्धा भक्ताच्या सत्तेत द्यावं लागतं, तेव्हा कुठं दुःख निवृत्त होत असते. पारमार्थिक सत्तेत राहून देवाला दुःख निवृत्त करता येत नाही. अजोपी सन्नव्य आत्मा सकृती स्वामदिष्ट आहे. आणि मग पुढे परित्राण आहे, साधूना धर्म संस्थापनार्थ आहे. मग कृष्ण जन्म, राम जन्म, 2-3 जन्मामध्ये चांगले व्यवस्थित ग्रंथ तयार झाले. कृष्ण जन्माचा श्रीमद भागवत, भगवान श्रीकृष्णाचं वर्णन, प्रभू रामचंद्राचं वर्णन रामायण, आणि पुढे विठ्ठलाचं वर्णन म्हणजे पंढरपूर. जो राम आहे तोच कृष्ण आहे, जो राम कृष्ण आहे तोच कोण आहे? विठेवर. आणि जो विठेवर उभा आहे तोच आळंदीला समाधीमध्ये काय आहे? कशावर नाही चांगलंय, अवतार पांडुरंग नाव ठेवले. तोच परमात्मा ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने तुमचा आमचा उद्धार करण्याकरता काय केलेलं आहे? समाधी संजीवन जाऊ द्या. तेव्हा विषम सत्ता आहे, समान सत्तेमध्ये व्यवहार होतो. त्यांनी म्हटलं पुढे बर का, मिथ्या पदार्थात 2 सत्ता कशा वगैरे सांगायचे वाचा. मृगजलांचा दृष्टांत विषम आहे. आता मिथ्या वेद सद्गुरू पासून संसार दुःखाचा नाश होतो, तर मिथ्या मृगजलाने तृष्णेचाही नाश झाला पाहिजे या शंकेचे समाधान सांगतो. हा तुझा मृगजलाचा दृष्टांत विरुद्ध आहे, कारण जगातील बरोबर विरुद्ध आहे. मृगजळाने काय केली पाहिजे? पाणी खरं आहे का मृगजळ खोट आहे? तहान कशी आहे? खरी आहे ना तहान? तहान आहे व्यावहारिक, ही सकृत आहे. आणि बरं का, तुमचं जे मृगजळ आहे तुम्ही आम्ही कल्पलेलं आहे, सत्ता वेद आहे. मृगजळाची सत्ता प्रतिभाषिक, तहाण्याची सत्ता व्यावहारिक. व्यावहारिक सत्ता कशाला म्हणायचं? पारमार्थिक सत्ता कशाला म्हणायचं? त्याची लक्षणं, ज्याचा कधी बाध होत नाही त्याला पारमार्थिक सत्ता म्हणायचा. ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा बाध होते त्याच्या प्रतिभाषिक सत्ता, आणि ब्रह्मज्ञानाने ज्याचा बाध होते त्याची व्यावहारिक सत्ता. असं 3 सत्ता वेदांताने मानून जगताची संगती लावलेली आहे. जेव्हा सत्ता वेद आहे, मृगजळाची सत्ता कोणती? प्रतिभाषिक. तहाण्याची सत्ता व्यावहारिक. मग सत्ता वेद असल्यामुळे व्यवहार होऊ शकत नाही पुढे. कारण जगतातील सर्व पदार्थात 3 प्रकारचीच सत्ता आहे. ज्याचा 3ही कालात बाध होत नाही त्याची पारमार्थिक सत्ता आहे. असे फक्त ब्रह्मचैतन्य आहे.
ब्रह्मचैतन्याहून बाकी सर्व मिथ्या पदार्थांची दोन प्रकारची सत्ता आहे. मिथ्या पदार्थ म्हणजे दोन पदार्थ. दोरीही मिठ्ठा आहे आणि दोरीवरती भासलेला आहे सर्व काय आहे मिथ्याच आहे. मग दोन सत्य मानण्याचं कारण काय? तर सर्पाचा बाध होतो ना, दोरीच नाही का. सर्पाचा बाध होण्याकरता काय ब्रह्मज्ञान घ्यावं लागतं का? त्याला काही ब्रह्मज्ञानाची आवश्यकता आहे का? दोरीचं ज्ञान झालं की सर्पाचा काय होतो? बाध होतो. आता दोरी आहे, दोरीचा बाध होण्याकरता ब्रह्मज्ञान लागला. कारण त्या दोरीची सत्य कोणत्या व्यावहारिक पदार्थाचा बाध होण्याकरता ब्रह्मज्ञानाचा. म्हणतो म्हटलं ब्रह्मज्ञान झालं की त्याचे अधिष्ठान ज्ञान आणि अध्यस्त पदार्थाची काय होते. तरंगामध्ये पहिलं सांगितलं तुम्हाला दुःख हे अध्यस्त आहे, म्हणून त्याची अधिष्ठानाचं ज्ञान झालं की दुःखाची काय होते. सकल दुःखाची निवृत्ती परमानंदाची. पुढे ज्याचा ब्रह्मज्ञानाशिवाय दुसऱ्या कशानेही बाध होत नाही, फक्त ब्रह्मज्ञानानेच बाध होतो, त्याची व्यावहारिक सत्ता आहे. जगताची कोणती सत्ता व्यावहारिक? ब्रह्मज्ञान झालं की जगत बाधित होणार. ब्रह्मसत्यम जगत. एकदा ब्रह्मज्ञान झालं की जगत मावळत. ते आम्ही बरेच दिवस सांगितले आपण. मावळत त्यांना 15 दिवस सांगितले. म्हणून विश्वाला आवाज म्हटलेला आहे. म्हणजे विश्व खरं नसून कसं आहे, मिथ्या आहे. स्वप्नाप्रमाणे तुम्हाला सगळ्या तरंगामध्ये समजा. जसं स्वप्न आणखी मिथ्या आहे त्याप्रमाणे जागृती सुद्धा काय आहे, मिथ्या आहे. चांगला तरंग आहे, पुढे सगळ्या तरंगासमोर आहे. पुढे वाचा. असे ईश्वराने उत्पन्न केले देह इंद्रियादी व्यावहारिक पदार्थ आहेत. ईश्वर सृष्ट व्यावहारिक सत्तावान पदार्थांचा ब्रह्मज्ञाना वाचून कालाने नाश होतो. स्वप्न आणि जागृती दोन मध्ये फरक आहे का नाही? जागृती मधला सगळा प्रपंच आपण निर्माण केलेला आहे, त्याला कल्पनावाद म्हणतात. आणि जागृती मधला सगळा प्रपंच ईश्वरवाद आहे. स्वप्नामध्ये झोपण्याच्या पूर्वी स्वप्न होतं का? बरं जागा झाल्यावर स्वप्न आहे का? मग स्वप्नामधला व्यवहार कोणामुळे? तो आपल्या कल्पनेमुळे. कल्पना मात्र जगात. आणि जागृती जी आहे ना, ती मात्र ईश्वर सृष्ट पदार्थाची आहे. हे सगळे ईश्वराने निर्माण केले आहे. मग ईश्वर सृष्ट पदार्थाची कोणती सत्ता व्यावहारिक आणि काल्पनिक सत्ता प्रातिभाषिक. कल्पना मात्र म्हणजे कल्पना लोपे फंशी नचमस्तानी भूतानी पुष्यमे योग वैश्वरम मृतवन्याच्या भूतस्थो महात्मा भूतभाव. त्याला कल्पनावाद म्हणतात. दृष्टी सृष्टीवाद. तुम्हाला परीक्षेत विचारलं होतं, व्याख्या लिहा. ज्या वेळेला जो पदार्थ पाहतो त्याच वेळेला तो पदार्थ आहे, एरवी तो पदार्थ नाही. कोणता वाद म्हणायचा? दृष्टी सुरे. दृष्टी म्हणजे ज्ञान. ज्ञान युक्त पदार्थ म्हणजे दृष्टी सृष्टीवाद. आणि सृष्टी दृष्टीवादामध्ये अगोदर पदार्थ आहे, नंतर त्याचं ज्ञान होतं. वेदांताची चर्चा आहे. पुढे असे आपण नेहमी पाहतो, पण बाध मात्र ब्रह्मज्ञाना वाचून होत नाही. मिथ्यात्व निश्चय केव्हा होत असतो? स्वप्नातल्या पदार्थाचा बाध केव्हा? मिथ्यात्व केव्हा कळलंय? स्वप्नातल्या पदार्थाचं मिथ्यात्व केव्हा कळलंय? स्वप्नात का? जागा झाल्यावर कळलंय, नाही का? एका माणसाला अब्दुल झोपला, काही गोष्टी बिष्टी ऐकल्या असेल, वाघ लागला त्याच्या पाठीमागे. कुठे? स्वप्नात. वाघ करायला लागलं. बघ हे आपली वळकटी गुंडाळली आणि वाघ सत्यावर घ्या, सज्जावर. अरे काय करतो मला? उडी टाकतो. कशा करता मला? बाग पाठीमागे लागला. मग आता तो वाघ नाहीसा करण्याकरता, घालवण्याकरता बंदूक द्यावी लागेल का? तो वाघ कोणत्या सत्तेतला आहे? स्वप्नातला आहे.
मग स्वप्नातला वाघ मारण्याकरता काठी घेऊन जायचं का? स्वप्नात मला वाघाला जर नाहीसं करायचं असेल तर काय करायचं? जागा झाला की साप कुठे गेला, तो तुमचा वाघ कुठे गेला तो. त्याप्रमाणे संसारातलं दुःख निवृत्त करणे मग संतांच्याकडून उपदेशाचा जाग घ्यावा का, बर का. म्हणतात नाही का, जगलोगी जगलोगी. मग ते जागे करतात आपल्याला. मग स्वप्नातला बाध करण्याकरता जागा झाला म्हणजे ते पदार्थाचा बाध होता. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञान झालं की जगताच मिथ्यात्व कळते. वाचा. मूल अविद्येचे कार्य जागृत पदार्थ, ज्यात जन्म मरण बंध मोक्षादी व्यवहार होतो, अशा ईश्वर सृष्ट पदार्थांची व्यावहारिक सत्ता आहे. ईश्वर सृष्ट पदार्थाची कोणती सत्ता? व्यावहारिक सत्ता. काल्पनिक पदार्थाची प्रातिभाषिक सत्ता, आणि ज्याचा बाधच होत नाही त्याची पारमार्थिक सत्ता. नाही का, आत्म्याचा कधी बाध होतो का? कोणती सत्ता? दोरीवरती बसलेला सर्पाचा बाध होत असतो, कोणती सत्ता? व्यावहारिक सत्ता. आणि दोरीची व्यावहारिक सत्ता स्वप्नाची नाही, पदार्थाची. दणकून सांगायचं. मग त्याच्या घरी जाऊन चिंतन केलं पाहिजे ना. ते तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे, त्याच्या गोष्टी बिष्टी नाही. ते तुमचं थोडं टिकवण्याकरता मध्यम गोष्टी आणावी लागते. तर विचारचा ग्रंथ भगवद्गीतेमध्ये काही गोष्टी आहे का त्याच्यात? दोरीवरती वाचणाऱ्या सर्पाची प्रातिभाषिक सत्ता, दोरीची व्यावहारिक सत्ता, ब्रह्माची कोणती सत्ता? पारमार्थिक. पुढे ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा बाध होतो ते तूल अविद्या कार्य पदार्थ असतात, त्यांची प्रातिभाषिक सत्ता आहे. ब्रह्माने ज्ञान झालं त्याचे प्रातिभाषिक सगळं अविद्याकारी आहे. वेदांत शास्त्रामध्ये एक परमात्मा खेळीच करून बाकी सगळं जगत अविद्याकारी आहे. आणि जे जे अविद्याकारी असते ते मिथ्या असते. दोरीवरती बसलेला सर्व बिळातून निघालेला आहे का? मग कोणत्या तुमच्या कल्पनेतून निघालेला आहे? आणि दोरीचं ज्ञान झालं म्हणजे बिळातला सर्व नाहीसा होता का तुमच्या कल्पनेतला? कल्पना आणि माले. पुढे प्रतीती मात्र सत्ता म्हणजे होणे किंवा असणे हा प्रातिभाषिक शब्दाचा अर्थ आहे. प्रतीती मात्र आहे. मृगाजळले दिसते, खरोखरच पाणी आहे का ते? पण दिसायला काय आहे म्हणून तर मृग हरण भूत त्यांना वाटते पाणीच आहे. पण त्या ब्रह्मामुळे सारखे ते पाणी दिसतच राहते. शेवटी तो जातो आणि शेवटी तहानेने व्याकुळून मरतो. मृग हे तृष्णा पीडित आहे. संभ्रम आहे बिसळून जळात तो हे बुद्धी बिरडी. ज्ञानेश्वर महाराजांनी हा ज्ञानेश्वरीमध्ये दृष्टांत दिला. त्याला तहान लागते आणि कोणत्या पाण्याकडे धावत होतो? मृगजळाकडे धावतो. आणि मग पाणी मिळतं का त्याला? शेवटी तहानेने व्याकुळून खाली पडतो आणि मरतो. त्याप्रमाणे आपली स्थिती आहे. आपण विषयाच्या सुखाकरते धावत असतो. मरून गेला तरी सुद्धा विषय सुखाचा सजा सुद्धा नाही का? एखादा म्हातारा असतो मनुष्य जन्मभर काहीतरी चहा कॉफी प्यायला असतो. वयाच्या 3ऱ्या वर्षापासून तो काय पितो? चहा. कमी सांगितलं मी तुम्हाला. 3रं वर्ष, पहिल्या वर्षापासूनच चहा पिला असतो. आणखी 100 वर्षाचा वय झाला होता. रोज एक वेळ जे चहा पित असे, दिवसातून 3 वेळा, हाफ डोस का फुल डोस, भरपूर. वयाच्या 100 वर्षापर्यंत किती चहा प्यायला? आळंदीची पाण्याची टाकी काय कडे
आणि तरी आपण त्याला विचारलं, मारायला टेकला. राम म्हणा की राम म्हणत नाही आणि चहा घेणार का, उठून बसतो. विषय एवढे बोलले आणि आपल्याला कोण करेल. पण जशी वाचना असते तसाच पुढचा देह असतो. जडभरत राजा हल्ली गर्भा गेला. ती वाचना असते ना, वाचण्याच्या तुमच्या गीतेमध्ये अध्याय आहे ना, यम अपि स्वरंद तम तमाई वैती कौंते सदा सद्भाव. पुढे भ्रमामध्ये सर्प रूपे याची प्रतीती मात्र होत असते, म्हणून ते प्रातिभासिक आहेत. फक्त प्रतिती दिसते म्हणून त्याला प्रतिभाषिक म्हणायचं. पुढे या तीन सत्ता लक्षात आल्या म्हणजे असे ध्यानात येईल की संसार दुःख आणि वेद सद्गुरू यांची एकच व्यावहारिक सत्ता आहे, म्हणून मिथ्या वेद सद्गुरूपासून मिथ्या संसार दुःखाचा नाश होण्यास हरकत नाही. सत्ता वेद लक्षात आला म्हणजे व्यवहार आपल्याला सोडता येतात. जेव्हा स्वप्नात दिसलेला गुरु कोण आहे, आपल्याला दुःख निवृत्त करणारा कोण आहे, मिथ्याच आहे. दुःख सुद्धा कसं आहे, मिथ्याच आहे. औषधी सुद्धा मिथ्या औषधांनी सत्य पदार्थाचा काय उपयोग आहे. दोरीवरचा सर्प मारण्याकरता कुठं काठी लागत असते का? दोरीवरच्या सर्पाची निवृत्ती कशाने होते, दोरीच्या ज्ञानाने. जे ज्ञानाने निवृत्त होत असते ते मिथ्या, आणि जे क्रियेने निवृत्त होत असते त्याला सत्य म्हणायला. खरा सर्प दोरी दाखवून जात असतो का, तुला असा करत होते कुठलाच खरा सर्प. आणि दोरीवरचा सर्प असा करत असतो का, पडा काढत असतो का? मग कसा करता हे सांगितलं, प्रतिभाषिक सत्तावान. पुढे आता तुझ्या मृगजलाच्या दृष्टांतात पिपासा म्हणजे तृष्णा तहान हा ईश्वर सृष्ट प्राणाचा धर्म असून त्याचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध होत नाही, म्हणून प्राणधर्म तृष्णा ही व्यावहारिक सत्तावान आहे. बरं काय, सगळे स्वप्नातल्या पदार्थाचा प्रातिभाषिक सत्ता आणि जागृतीमध्ये असलेल्या पदार्थाची सगळी व्यावहारिक सत्ता. ईश्वर सृष्ट जे पदार्थ असतात ना त्याची व्यावहारिक सत्ता, आणि मनात कल्पित व्यवहार पदार्थ असतात त्याची प्रतिभाषा आहे. दोरीवर ते वाचलेला सर्प बरं का बिळातला आहे का तुमच्या आमच्या मनातला आहे? कुठला सर्प? दोरीवर वाचलेला सर्प बिळातला आहे का तो? मग कुठला आहे तो? तुमच्या आमच्या कल्पनेतला. आणि कल्पना संपली की सर्प सुद्धा काय. आपण गोष्ट ऐकली की म्हातारीला सर्प चावलाय नाही नसत्या, तिला वाटलं आपल्याला साप काय झाला, धाकानेच बघायचे काय बेशुद्ध होऊन पडले. म्हातारीला शुद्धीवर आणायचं. मग ती कार्टी थोडी हुशार होती, त्यांनी तो कागदाचा साप आणला आणि म्हातारीला काय केलं दाखवला, त्याचं ऑपरेशन केलं. म्हातारीला करून चुकलं, खरा साप नव्हता. कोणता साप होता? खोटा होता असं म्हणता बरोबर तुणकण काही वागले. म्हणून दोरीवरती वाचलेला सर्प त्याची सत्ता कोणती, प्रतिभाषी. आणि बिळातल्या सर्पाची सत्ता कोणती, व्यवहार. पुढे आणि मृगजलाचा ब्रह्मज्ञाना वाचूनही बाध होतो, म्हणून मृगजल प्रातिभाषिक सत्तावान आहे. मृगजळ आहे त्याचं अस्तित्व कुठपर्यंत, जोपर्यंत सूर्य मावळत नाही. सूर्य मावळला की मृगजळ राहते का? मग सूर्य मावळला म्हणजे मृगजळ राहते म्हणून सांगताना त्याचा अभाव होतो. म्हणून मृगजळाची कोणती सत्ता, प्रतिभाषी. आणि खऱ्या पाण्याची कोणती सत्ता, व्यवहारिक. खरं पाणी कुठे आहे, मावळत असते का? मृगजळाची उत्पत्ती किंवा सूर्योदयाच्या पूर्वी असते का? मृगजळ केव्हा वाचत असते, सूर्योदयानंतर. किरणाचा आणि भूमीचा संबंध आला म्हणजे मृगजळ भासले. आणि तो सूर्य मावळला म्हणजे मृगजळ काय होते, अष्टगिरीची उपकंठी निघाली हार अश्वी जायची पेटी समजा.
का वर्षा काळी श्री बांधायची जोडवा ऐशी नीच नव्हे बदला सुंदर असतो की ती अखंड. सूर्य अस्ताला जायला लागल्यानंतर मृगजळ थांबत असते का मग? पुढे आणि समान सत्तेतील पदार्थच एकमेकास साधक किंवा बाधक होतात. भिन्न सत्तेतील पदार्थ एकमेकास साधक बाधक होत नाही असा नियम आहे. कोणत्या सत्तेतले समान सत्तेमधले पदार्थ जे असतात ते साधक बाधक होत असतात. कुठेतरी पार्टी होती म्हणून लोक गेले व काही मित्र त्याचे त्या पार्टीमध्ये सगळं चाललेलं आहे आपलं येते. मग काय तुमचा बटाटा वडा आणि काय आलू वाहन वगैरे. मग एक असं कपाट होतं बघा आणि त्या कपाटामध्ये फळं होती. त्याचे जे मित्र आहे ना मग ते काय तुमचा बटाटा वडा म्हणा काय तुमच्या आलू पोहा म्हणा खाल्लं. मग ते त्याच्यातले काही मित्र चाणाक्ष होते. ते म्हणलं का रे बाकी बटाटे वड्यावरच काऊन भागवतं का आणि अलमारीमध्ये बसलेले फळं कोणा असं करता ठेवले. मग त्याच्यात ते आंबे आणि काय अमकन तमकन लहान किती फळं. बरं आपल्याने ती फळं आणली बा आणि कुठे ठेवली त्याच्या समोर ठेवले. खाके म्हणायला लागले आंबे वगैरे काय तुमचा सफरचंद. तुम्हाला मूर्ख दिसतो नुसते सफरचंद आणून ठेवा अरे ठेवायला खायला नंतर काय सफरचंद खात असते का मनुष्य. मग त्याचे काय करू लागले तुकडे करा घेऊन ये का म्हणतात ते. मग त्याने सुरी आणण्याच्या ऐवजी पाणी आणलं बा. म्हणलं मूर्खच दिसतो सफरचंद कापण्याकरता म्हणलं पाणी का पाहिजे काय. मग त्याने काय केलं त्या पदार्थावर ते पाणी टाकलं बघा आणि ते पदार्थ कशाचे होते शेणा मातीचे होते. मातीचे तयार केले होते अलग अलग. पाणी टाकल्याबरोबर ते विरघळले तेव्हा त्या मातीच्या पदार्थाची कोणती सत्ता राहते पाहिजे आणि खऱ्या आंब्याची कोणती सत्ता वेगळी. मग ते दिसायला काय फळ आहे म्हणायला काय ते माती आहे. पुढे तृष्णा म्हणजे तहान हा प्राणाचा धर्म असून तिची व्यावहारिक सत्ता आहे व मृगजलाची प्रातिभासिक सत्ता आहे. कारण मृगजलाचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध होतो. यावरून हे सिद्ध होते की तृष्णा आणि मृगजल यांच्यात सत्तेचा भेद आहे. पण तुम्ही दिलेला दृष्टांत संयुक्तिक नाही. मग कसा आहे तो बरोबर नाही. भाव करावा एक पदार्थ मारावा. कोणीतरी ग्रस्त आपला केटवळ मुंबई सारख्या ठिकाणी फ्रुटवाले धर्मशाळ गेला. आता मोठे दुकानं असतात तिथं. मग तिथं तुझी सगळं असते की बोरही असते काय तुमचं श्रीखंड हे असते. आंबे आता आंब्याचं सीझन आहे वगैरे. त्या आंब्याचा सुद्धा प्रकार आहे पण आंबे काही आंबे 50 रुपये डझन मिळते काही आंबे 5,000 डझन मिळते. श्रीमंत हापूसचे आंबे असतात ना देवगड हापूस 50 रुपयाला एक आंबा असतो. कमी सांगितलं तुम्हाला भाव ऐकून भाव आहे बा. ते जे होते ना रावेळ वगैरे भाव केला केळीचा कशाचा. म्हणलं केवढ्या डझन केळी आहे म्हणलं 12 रुपये 10 रुपये डझन केळी आहे. भाव कशाचा करतो केळीचा. आणि दुकानदाराला काय मागतो मला हे द्या की आंबे द्या की. भाव करतो केळीचा विकत काय मागतो आंबे. मग देईल का तो. कारण त्याच्यामध्ये विषम भेद आहे. काय भेद आहे की भाव करायचा एक आणि मागायचं एक. त्याप्रमाणे सर्व जी सत्ता आहे ती सत्ता सत्य नसून काय आहे मिथ्या आहे. पुढे म्हणून मृगजलाने तृष्णेची निवृत्ती होत नाही. म्हणून मृगजलाचा दृष्टांत विषम आहे. आता कोणता दृष्टांत. मृगजळ सत्य आहे का मिथ्या आहे. सत्य आहे की मृगजळाने कुठे तहान जात असते का. जलात तरी येते का मृगजळ हातात तरी येते का. मग कोणती सत्ता द्यायची.
दिसण्यापुरती सत्ता असते त्याला प्रातिभाषिक सत्ता म्हणतात. तुम्ही काम पडलं म्हणजे द्यावं लागत असं थोड्या वेळा करता. तर लग्ना बिग्नाचा दृष्टांत ऐकलं की तुम्ही, तेव्हा तुला खरा मामा नाही, कोण नाही. आणि लग्नाच्या वेळेला मामाची काय मग हा मामा आणायचा. ते लोक म्हणता हो मुलीचे मामा भावाचे मामा, लवकर लवकर कशाला या, वेळ लावू नका, मग तो ढळून राहिलेला आहे. मुलीला काय नाही, मामाच नाही. का म्हणलं की मग ते शेजारचे लोक म्हणतात हे गोविंदराव म्हणून थोड्या वेळापुरतं मामा काय व्हायचं, मामा व्हायचं की थोड्या वेळापुरतं. म्हणजे तो काम मागण्याकरता काय जात असतो तो, मग तो खरंच मामा आहे हा कार्यापुरता मानलेला आहे. म्हणजे सगळं कार्यापुरता मानलेलं प्रातिभाषिक सत्ता. आणि पारमार्थिक असेल तर त्याची पारमार्थिक सत्ता. कोणीतरी ग्रस्त आपला श्रीमंताच्या घरी जाऊन बसला, लोक घरच्या लोकांना वाटलं म्हणलं हा कोणीतरी घरच्या लोकांचा संबंध असला पाहिजे, कोणाचा मामा म्हणा कोणाचा काय म्हणा. 4-5 दिवस झाले पाहुणा असूनही सुद्धा जाण्याची इच्छाच करेना. घरच्या लोकांनी विचारलं म्हणलं हो तुमच्या घरचे वाट पाहत असे जागे आता 3-4 दिवस झाले. तर म्हणलं घरच्या लोकांना इथंच बोलावून घेऊ. म्हणलं तुमचं नातं तरी कुठं आहे. म्हणलं मला मामा म्हणतात. मग आता मालकीनला विचारलं म्हणलं हे ग्रस्त कोण आहे, तुमचे मामा आहे का. म्हणलं झट आमचा मामा नाही. मालकाला विचारलं हा ग्रस्त कोणाचा आहे, म्हणलं मामा आहे का. माझाही नाही. मामा आहे तरी कोणाचा. त्याला विचारलं म्हणलं गाव कोणाचे मामा आहे, म्हणलं मला गाव मामा म्हणतो. खरंच मामा आहे का, मानलेला मामा आहे. मग तसंच मानलेलं आहे, हे काही खरं पाणी नव्हे. मग तुमच्या आमच्या कल्पनेतून ते उत्पन्न झालेलं आहे. पुढे शिष्य सत्ताभेद लक्षात आल्यामुळे मृगजलाच्या दृष्टांतात काय दोष होतो हे समजले, परंतु दुसरी शंका अशी येते की ब्रह्माहून सर्व पदार्थ मिथ्या असता त्या मिथ्या पदार्थात काहीचा ब्रह्मज्ञानानेच बाध व्हावा आणि काहीचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध व्हावा असा भेद का असावा ते समजत नाही. आता शंका आहे मला कळून जाऊ. आम्हाला मृगजळाच्या दृष्टांतामध्ये काय, मृगजळ प्रातिभाषिक आहे, पान व्यवहारिक आहे. त्याच्यामुळे प्रातिभाषिक पदार्थामुळे पाण्याची निवृत्ती होऊ शकत नाही. आम्हाला कळाला आता मृगजळी मिथ्या आणि ताने सुद्धा काय मिथ्याच आहे, निवृत्त होते. मिथ्या पदार्थामध्ये 2 सत्ता मानण्याचं कारण काय. सत्य मिथ्या असते तर बरोबर आहे की एकाची सत्य पारमार्थिक एकाची सत्य व्यवहारिक, पण दोन्ही जर मिथ्याच आहे. मिथ्या पदार्थामध्ये 2 सत्ता मानण्याचं कारण काय अशी शिष्याची काय आहे शंका. त्याचं उत्तर थोडक्यात आहे. ब्रह्मज्ञाना वाचून जर बाध होत असेल तर त्याची कोणती सत्ता प्रातिभाषिक. ब्रह्मज्ञानाने बाध होत असेल त्याची कोणती सत्ता व्यवहारिक. ज्याचा बाधच होत नाही त्याची सत्ता कोणती पारमार्थिक. बरोबर तुम्हाला हे सगळं वेदांतातलं गणित सोडवण्याकरता चांगला उपयोग आहे. शंकेचं उत्तर आहे. आणखी कोणा शंकेचं उत्तर आहे त्याचं उत्तर घ्या. मी तेच थांबा.